चोरी करा तर पूर्ण करा ना, अर्धवट कशाला? म्हणजे पार्थ पवार हा अजित पवारांचा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्या जर परिवारातील तुम्ही असाल तर तुम्हाला सर्व गुन्हे माफ. फाशी सुद्धा दिली असते या लोकांनी, पण इथं राजीनामा द्यायचं म्हणलं तर ते पुढे येणे गेले. आणि उपमुख्यमंत्र्याची भाषा काय मला माहित नाही, हा विषय असतो का? नॉर्मली खूप मोठा आहे आणि त्यांना अटक करायला पाहिजे किंवा जे लोक सोबत होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले. यातील भागीदारावरती गुन्हा दाखल झाला, मात्र पार्थ पवारावर अजूनही गुन्हा दाखल झाला नाही. लोकांना काय वाटतंय? लातूरचे नागरिक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. पार्थ पवारावर गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र सहकार्यावर गुन्हा दाखल. जमीन घोटाळ्याच्या आरोपासाठी कसं पाहता येईल? त्याच्यामध्ये हा अन्याय आहे. त्या जमीन घोटाळ्यामध्ये त्या दुसऱ्यावर जो गुन्हा दाखल केलाय, चोरी करा तर पूर्ण करा ना, अर्धवट कशाला? म्हणजे पार्थ पवार हा अजित पवारांचा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. त्याच्या जागी जर सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती असता किंवा एखादा बिल्डर असता, एखादा व्यापारी असता, तर लगेच तुम्ही त्याचे गुन्हे दाखल केले असते, बँक सील केल्या असत्या, त्याच्या व्यवहाराच्या चौकशा केल्या असत्या. पार्थ पवाराच्या व्यवहाराची चौकशी करा, किमान चौकशी तरी करा. गुन्हा वगैरे नंतर दाखल करा, किंवा तुम्हाला जर त्यात काही तथ्य नाही वाटलं सोडून द्या. पण तुम्ही कुठलीच भूमिका घेत नाही. म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्या जर परिवारातील तुम्ही असाल तर तुम्हाला सर्व गुन्हे माफ. ही कुठलं प्रशासन आहे? ही कुठलं शासन आहे? आम्हाला या सर्वसामान्य नागरिकाला या सगळ्या घटनेचा निषेध वाटतो. सामान्य नागरिक आणि नेत्यांचे मुलं असंच आहे. आता मला सांगा, आता मी सहज जरी कुठं काही एखादा सामान्य नागरिक म्हणून माझ्याकडे छोटा मोठा झाला, खरंच गुन्हा झाला तर लगेच ऍक्शन होते. आणि मग पार्थ पवार अहो किमान उत्तर तरी द्यावं की सत्य आहे, असत्य आहे. त्याच्यात काही भूमिका आहे का अजित पवारांची? काहीच नाही. पार्थ पवारांचं काय का काहीच नाही. पण ते दोघंही नाही बोलत असतील. बाकी प्रशासन जे लोकांसाठी ह्या विषयात जसं काम करतं, एखाद्या बिल्डरचं नाव यात आलं असतं, एखाद्या जमीन खरेदीदाराचं नाव याच्यात आलं असतं, समजा एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याचं नाव याच्यात आलं असतं तर त्याची चौकशी झाली असती. हीची चौकशी का? पण शेतकरी माझ्यासोबत आहे. पार्थ पवारांचं नाव आलेलं आहे जमीन घोटाळ्यामध्ये, कसं पाहता येतं? शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? शेतकरी असं सांगतो की या प्रकरणाला गुन्हा म्हणता येत नाही, कारण आणखी काही सिद्ध झालं नाही. बरोबर आहे का? हा, तर याच्यावर योग्य कारवाई करावी. आणि जी शासनाची जमीन आहे म्हणते, शासनाची आहे किंवा खाजगी आहे, मग काही चौकशी करावी. वतनाची जमीन आहे, तुम्ही बघत असाल नाही सगळं प्रकरण? नाही, बघतो आम्ही, पण वतनाची आहे का काय नेमकी काय त्याचं आहे ना. झालं की आता समोर आले की जर योग्य ती कारवाई करावी. आता अधिकाऱ्यांनी झालं. शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? शेतकऱ्याला कसा न्याय मिळतोय का? शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे, लातूर जिल्ह्यातला आहे, त्यातल्या त्यात माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातला आहे. विलासराव देशमुखाच्या मतदारसंघातला सर्कल मधला माणूस आहे. मी अल्पभूधार शेतकरी आहे. अहो माझं घर पडून 2 महिने होऊन गेलं पावसात, मला आणखी 10 रुपयाची मदत मिळाली. अरे या ठिकाणी तुम्ही खर्च करा, इकडे तुम्ही बघा. मी तुमच्या सरकारमधलाच कार्यकर्ता आहे, मी तुम्हालाच मदत करणार आहोत. मी कम्प्लीट 1995 पासून मी भाजपचं काम करतो आणि आज जागा देखील भाजपचा कार्यकर्ता. तुमचं भाजप सरकार मेहरबान झाले ना अजित पवारांच्या आता पोरावर. योग्य कारवाई करण्याची वाटतंय का तुम्हाला? कार्यकर्ते योग्य कार्यवाही मुख्यमंत्री साहेब करतात अशी आमची अपेक्षा आहे. स्थानिकचे पत्रकारही माझ्यासोबत आहे. कशा पद्धतीने पाहता या अजित पवारांच्या मुलाच्या या प्रकरणाकडे? अजित पवार यांनी 70,000 करोडचा घोटाळा केलेला आहे आणि गाडीभर पुरावे घेऊन पण त्यांच्यावर त्यावेळेस काही कारवाई झाली नाही. ती अजून लोक विसरलेले नाहीत. आणि आता त्याच्यानंतर आता त्यांची मुलगा 1800 करोड, आणि करोड म्हणजे काय त्यांना 1 रुपया 2 रुपयाच वाटत आहे. करोड म्हणजे काय नेमकं? आता आम्ही आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतो, एवढे मोठे घोटाळे आपण आज बघतो, पण यांनी तर म्हणजे कोटीच्या कोटीवर असंच सर्वसामान्याला. मला सांगा, हे सामान्यांची मुलं असते किंवा सामान्य लोक असते तर यांच्यासोबत काय ट्रीट झाला? आणि 100% त्यांना अटक झाली असती. आणि अटक तर सोडा, त्यांना फाशी सुद्धा दिली असती या लोकांनी, पण इथं राजीनामा द्यायचं म्हणलं तर ते पुढे येणे गेले. आणि उपमुख्यमंत्र्याची भाषा काय मला माहित नाही, हा विषय असतो का? नॉर्मली उपमुख्यमंत्र्यांना टेबलावर फाईल असती सर्व, आणि ह्यांना माहित नाही असं होऊच शकत नाही. आणि त्यांचा मुलगा किती केला तरी 1800 करोड खूप मोठा आहे आणि त्यांना अटक करायला पाहिजे. किंवा जे लोक
सोबत होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, आता पार्थ पवारांवर पुन्हा का दाखल झाला नाही? हाच काय वाटतंय? तर प्रश्न गंभीर पडलेला आहे ना. ज्यांची सही आहे ऑलरेडी, ज्यांचे सगळे करारनामा आहे, त्यांच्याच नावावर सर्व आहे आणि त्यांचंच नाव नाही त्याच्यात. आणि पत्रकाराला तेच प्रश्न पडलेले आहेत. आणि हे प्रश्न त्यांना पण विचारले गेलेले आहेत, पण त्यांनी सरळ हात वर केलेले आहेत आणि त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला. हे काँग्रेसचे एखादा विचारू कसं मेहरबान होतं बरं सरकार सत्तेतल्या लोकांवर? हे चुकीचं आहे. ती जमीन कुणाची आहे हे महत्वाचं नाही. कुठल्याही जमिनीचा व्यवहार जर असा चुकीच्या पद्धतीने होत असेल आणि त्याला जर सरकार पाठीशी घालत असेल तर तुमची दंडमशाही आहे, तुम्ही लँड माफी आहे. म्हणजे पुण्यामध्ये काहीही करायचं, जमिनी तुम्ही कुठल्याही कशाही हँडल करायच्या, म्हणजे तुमच्याकडे ओढलंही जळते आणि वाळलंही जळते तसंच. आणि हे आता माझे पत्रकार बांधवांनी म्हणलं कोटीचे कोटी घोटाळे, म्हणजे तो सूत्र तुम्हाला लागू आहे का? कोटीच्या कोटी उड्डाणे, म्हणजे तुमची उड्डाण छोटी नाहीच आहे. 1800 कोटी. इथे शेतकऱ्यांना तुमच्याकडे पैसा नाही द्यायला ना. हा शेतकरी एवढा अडचण आहे, सर्वसामान्य आपण अडचण, सगळ्या गोष्टी आपण आज बॅलन्स करून सगळ्या गोष्टी पार पाडतो. सहज वाटतं तुम्हाला 1800 कोटी, 2000 कोटी, 2500 कोटी. आणि बरं हेच विरोधी पक्षातले किंवा कुणाचे नाव आले असते तर काय केलं असतं सरकारनं? हे जर समजा असं काही चुकून जरी झालं असतं तर आतापर्यंत सगळा मीडिया त्याचा तमाशा करून ठेवला असता सगळ्या विषयाचा. त्या व्यक्तीला लगेच त्याच्या घरी ईडीची धाड, त्याच्या घरी लगेच पोलीस, त्याला लगेच अटक. मग ह्याच्यात ईडी बीडी चौकशी करीत वाटते का? पोटी चालू की प्रकरण? काहीच विषय होणार नाही. कारण सत्ताचा पुरेपूर उपयोग आणि पुरेपूर सत्ता कशी उपयोगायची ते अजितदादांना माहिती आहे, त्यामुळे ते त्याचा पुरेपूर उपयोग करतात. तर अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण समोर आलेलं आहे. जमीन घोटाळ्याचं प्रकरण असलं तरी यामध्ये नागरिक काय म्हणतात हेही आपण पाहिलेलं आहे. मात्र एकूणच या प्रकरणानंतर महाराष्ट्रभरात मात्र याची चर्चा सुरू झाली आहे. आता लोक काय म्हणतात हेही आपल्याला कळत आहे. त्यामुळं अजित पवारांच्या या सगळ्या मुलांच्या सगळ्यांना जे सोबत असणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र पार्थ पवारांना सरकार जाणून बुजून वाचवत आहे का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळं येत्या 2 दिवसामध्ये याची उत्तरं महाराष्ट्राला मिळतील याची अपेक्षा करूया. इथेच थांबूया. धन्यवाद.